हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवतोय अख्खा मसूर. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: 2 बारीक चिरलेले कांदे, 1 टोमॅटो, कोथिंबीर, घरचा मसाला, अख्खा मसूर. कुकरमध्ये 2 पळ्या गोड तेल घालायचं. गोड तेल गरम झालं की जिरी मोहरी घालून छान हलवायचे. त्याच्यानंतर आपण कांदा टाकून दोन्ही एकत्र करायचे. नंतर आपण टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो आणि कांदा हा दोन्हीही एकजीव होईपर्यंत आपल्याला छान हलवत राहायचे, जोपर्यंत एकत्र होत नाही तोपर्यंत. आणि हा आमचा घरचा मसाला आहे. आपण त्याच्यात हळद मिक्स करतोय आणि हा आमचा घरचा मसाला 2 ते 2.5 चमचे. अख्खा मसूर हा स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. मग आपण टाकतोय अख्खा मसूर. छान मस्त हलवून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे सगळं. थोडी कोथिंबीर घालायची आहे, थोडं मीठ घालायचं आहे आणि एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण घालतोय त्याच्यामध्ये 1 ते 2 ग्लास पाणी. परत आपण मिक्स करून घ्यायचे आणि थोडासा शेंगदाणे, बारीक केलेले शेंगदाण्याचं कूट घालायचे. एक उकळी आली की आपण कुकर लावून घेतोय. कुकरला मस्त 1-2 शिट्ट्या झाल्या की आपण कुकर बंद करून घ्यायचं आहे. आणि हे रेडी आहे आपलं जेवणाचं ताट. शक्यतो तुम्ही अख्ख्या मसूरमध्ये तूप घालूनच खा. आम्ही तूप घालूनच खातो. आमच्या सासूबाईंची डिमांड होती की आज अख्खा मसूर खायचा आहे. ह्या माझ्या सासूबाई आहेत.